तेलुगू अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन झालं आहे। वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला। तेलुगू सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे। 750हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले। चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करायचे। 1978 मध्ये त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला। दक्षिण भारतीय भाषांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही निवडक भूमिका केल्या। ते 1999 ते 2004 पर्यंत भाजपाचे आमदार होते। त्यांच्या एका मुलाचा 2010 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला। 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित झालेल्या राव नुकताच 10 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता। साकारलेल्या नकारात्मक भूमिका विशेष गाजल्यात। पडद्यावर ते ज्याप्रमाणे खलनायकी भूमिका साकारायचे ते पाहून प्रेक्षकांना खऱ्या आयुष्यातही त्यांची चीड यायची, परंतु हीच कामाची खरी पोचपावती असल्याचं ते मानत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।